चला बघा आता एकदा बघूया पुन्हा, ठीक आहे. सांगते मी तुम्हाला चांगल्याने बघा, ठीक आहे. आपण का बघूया, लिक्विड बघा, फ्लुइड जे आहे कॅपिलरी ट्यूबमध्ये का होते, राईज होते. फ्लुइड जे आहे ते कशामध्ये राईज होते बेटा, कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज होते. राईज ऑफ फ्लुइड, राईज ऑफ फ्लुइड इन, बोला कोणत्या ट्यूबमध्ये, कॅपिलरी ट्यूबमध्ये, ठीक आहे. कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज होते, ठीक आहे. कोणत्या टाईपचे फ्लुइड असेल तेव्हा, केरोसिन टाईपचं फ्लुइड असेल तेव्हा राईज होते. समजलं. मर्क्युरी टाईपचं राहिल्यावर का होते, फॉल होते, खालती जाते मर्क्युरी टाईपचं राहिलं. आले इथं लक्षात, ठीक आहे. तर एक काम करा, लक्ष द्या आता थोडंसं, ठीक आहे. आता सर्वजण चांगल्याने लक्ष देणार, ठीक आहे. एक कंटेनर घेतला मी, चला एक कंटेनर घेतला, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये फिल केलं मी कोणतं फ्लुइड, केरोसिनवालं. कोणतं वाला, केरोसिनवाला. आपण सध्या फक्त राईसकडे बघू आपण आता, ठीक आहे. हां, तर कंटेनरमध्ये मी केरोसिन नावाचा फ्लुइड फिल केलेला आहे, ठीक आहे. केरोसिन टाईपचं फ्लुइड फिल केलं, ठीक आहे. हां, आता इथं हे घेऊन घेते मी, का रे बाबा, हे कॅपिलरी काय भरली, त्याच्यामध्ये काय इन्सर्ट केली, कॅपिलरी काय इन्सर्ट केलं बेटा, कॅपिलरी ट्यूब इन्सर्ट केलं. समजलं का. आता तुम्हाला माहित आहे केरोसिनच्या अंदर का फिल केलं, का भरली आपण ना, केरोसिनच्या अंदर कॅपिलरी जर ट्यूब इन्सर्ट केली तर का होते, ते लिक्विड का व्हायला लागते सांगा पटकन, राईज व्हायला लागते. म्हणजे राईज होणार ते लिक्विड थोडंसं काही हाईटपर्यंत का होणार ते लिक्विड, आपल्या लेवलपासून, बोला जोराने बोला, राईज होणार, ठीक आहे. लक्ष द्या आता, ठीक आहे. ओके गुड, राईज झालं, ठीक आहे. समजलं इतका. कोणत्या साईडनं राहिलं, सर्व साईडनंच राईज होणार, ते सर्वच साईडनं राईज होणार ना. म्हणजे असं दाखवू शकते ना मी, असं म्हणू शकते. कोणत्या साईडनं, असं ऑल साईड्सनं राईज, म्हणजे नाही का सर्क्युलर, पुरा सर्क्युलर ऑल साईडनं राईज, सर्व किनारा, जसं या किनाऱ्याकडून राईज झालं, या किनाऱ्याकडून राईज झालं, त्याचं मागच्या पुढच्या जे बी असेल सर्व किनाऱ्याकडून राईज होतं. आणि कोणत्या टाईपचे शेप बनते हे, असं कोणत्या टाईपचे शेप बनते, कॉन्केव. हे बघा ना, हे कोणता दबलेली साईड आहे ना आपली, कटोरी साईड आहे ना, तर कोणत्या टाईपचं बनते, कॉन्केव मेनिस्कस. का बनते, कॉन्केव मेनिस्कस बनते श्रुती, कॉन्केव मेनिस्कस बनते. समजलं इतका, ठीक आहे. हां, इथून इथपर्यंत किती हाईट राईज झालं बेटा, एच हाईट राईज झालं. तुम्हाला हे जर पहा तुम्ही इथं कोणत्या टाईपचा शेप दिसता रे तुम्हाला, सिलेंड्रिकल शेप दिसत आहे ना. सिलेंडरला का असते पुन्हा, रेडियस सुद्धा असते आहे ना. म्हणजे हे जे लेवल वाढली ते कोणत्या शेपनं वाढली रे बेटा, सिलेंड्रिकल शेपनं वाढले, ठीक आहे. सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लागणार आहे आपल्या याच्यामध्ये, तर मला सांगा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय राहते सांगा, पाय आर स्क्वेअर एच राहते. माहिती आहे का तुम्हाला, ठीक आहे. ओके गुड. तर चला आता इथं बघा, हे जे फ्लुइड जे राईज झालेलं आहे, हे जे फ्लुइड का दिसतं तुम्हाला, राईज झालेलं दिसत आहे फ्लुइड, अशा शेपनं दिसत आहे तुम्हाला राईज झालेलं, ठीक आहे. हां, तर याच्यावर जर मी टँजंट काढला, टँजंट म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हां अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणतो ना आपण, तसं टँजंट, असं जर मी असा टँजंट काढला तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती बनते तुमचा, थिटा बनते. माहिती आहे ना ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि कोणत्या टाईपचा राहते तो, ॲक्यूट राहते. कोणत्या टाईपचा बनता दिसतंय सांगा ना तुम्हाला, ॲक्यूट राहते. बघा हा सर्क्युलर शेप दिसतंय ना, याच्यावर मी का काढला असा टँजंट काढला. तुम्हाला माहिती आहे ना ते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं काढलं जाते, टँजंट काढूनच काढला जात आहे ना. बघा हा आपला मिनिस्कस असा होता, या मिनिस्कसवर मी असा टँजंट काढला, तर का बनताय, सरफेसची किती अँगल बनताय, ॲक्यूट अँगल बनताय की नाही बनताय, है ना. हा, तर चला आता बघा, ॲक्यूट अँगल बनताय. हां, जमलं इतकं. तर हा जर अँगल थिटा आहे तर हा सुद्धा अँगल किती बनते रे बाबा, थिटा बनते. अपोजिट अँगल्स माहिती आहे ना. हा जेव्हा थिटा आहे तर हा सुद्धा अँगल कितीचा असा तुमचा, थिटाचा अपोजिट अँगल, ठीक आहे. तर हे जे फोर्स जे लागत आहे ते का करत आहे, असं लिक्विडला का करतं, असं वरतं थोडंसं खिचत आहे ना, असं जात आहे का ते, काय इंटरमॉलिक्युलर फोर्स, सरफेस टेन्शनवाल्या फोर्समुळे जात आहे, सरफेस टेन्शनवाली फोर्स इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे जात आहे ना, ते असं वरती खिचलं जातं ना. तुम्हाला माहिती आहे ना ते, आहे का नाही. कोणती फोर्स, अडेझिव्ह फोर्स आहे का नाही. केरोसिनला कोण खिचते जास्त, कोणाची डेन्सिटी जास्त आहे, ग्लासची डेन्सिटी जास्त आहे. ट्यूब कशाची बनलेली आहे तुमची, ग्लासची, काचेची बनलेली आहे ना. तर काच का करते केरोसिनला, काचची डेन्सिटी जास्त आहे, तर असं वरतं खिचते थोडंसं, काचेची डेन्सिटी जास्त आहे तर काच असं वरतं खिचते आपल्याकडं, आहे ना, थोडंसं वरतं जाणं ते, आहे ना. ते कोणती फोर्स होती, सरफेस टेन्शनवाली फोर्स होती, FT. दिसत तुम्हाला,
एफ टी म्हणजे कोणती वाली फोर्स होती बेटा? हे सरफेस टेन्शन वाली फोर्स, इंटरमॉलिक्युलर फोर्स. समजले इतका? त्याचे कंपोनेंट काढू. हा एक कंपोनेंट कोणता बेटा? हॉरिझॉन्टल कंपोनेंट आहे का नाही? म्हणजे एफ एक्स म्हणजे काय लिहू शकतो आपण? एफ टी साइन थिटा. काऊन? कारण की इथं अँगल नाही, अँगल कुठे इकडे येत आहे ना. तर आणि याला काय लिहू शकतो मग? एफ टी, हां एफ टी कॉस थिटा लिहिणार. काऊन? कारण की हे कोणत्या साईडला? चिपकलेल्या साईडला आहे, थिटाला चिपकलेली साईड. समजलेत का? आपल्याला फक्त वाय ॲक्सिस वाल्याचंच काम आहे, एक्स ॲक्सिस वाल्यांचं काम नाही. चला बघा, इकडून काय करतोय? फ्लुइड वरती खिचत आहे, असं टी कॉस थिटा वरतीकडे लागत आहे. आणि ग्रॅव्हिटी कशी लागते सांगा मग? डाऊनवर्ड लागते आहे ना. ग्रॅव्हिटी त्याला खाली खिचण्याचा प्रयास करताय. एफ टी कॉस थिटा त्याला कुठं कर वरती घेण्याचा प्रयास करताय, आहे का नाही? तर मग एक काम करू आपण, याला काय होते मग? फोर्सेस ऑन बोला. फोर्सेस ऑन वाय ॲक्सिस. हा, तर वरता खिचताना काय तुमचा? एफ टी कॉस थिटा. खालता जाणारा कोण आहे तुमचा? एम जी. रिझल्टंट काय येतात तुमचा? 0. आता मग घ्या, मग एफ टी कॉस थिटा इज इक्वल्स टू एम जी. जमलं इतका? एफ टी कॉस थिटा इज इक्वल्स टू एम जी. चला आता एक काम करा, तुम्हाला मास माहिती आहे का फ्लुइडचं? नाही माहीत आहे, पण तुम्हाला माहीत आहे की मास इज इक्वल्स टू काय होते? सॉरी, डेन्सिटी इज इक्वल्स टू काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम. तर मासला काढायचं तर व्हॉल्यूमला तिकडे न्याय लागेल. तर मास इज इक्वल्स टू काय होतं? डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. तर चला टाका मग, एफ टी कॉस थिटा इज इक्वल्स टू डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. आणि काय होतं पुन्हा उरलेलं? जी होतं. जी इज फॉर ग्रॅव्हिटी. जमलं इतका? ठीक आहे. हां, आता हे फोर्स कोणती वाली होय? सरफेस टेन्शन वाली फोर्स होय ना. तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? काय असते? सरफेस टेन्शन वाली फोर्स डिवायडेड बाय लेंथ आहे ना. तर मग लेंथला तिकडे शिफ्ट करू. तर एफ टीची व्हॅल्यू काय आहे सांगा मग? सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय लेंथ. तर मग असं लिहितं, सरफेस टेन्शन मल्टिप्लाय बाय लेंथ काय आहे बेटा? कॉस थिटा आणि डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू सांगा ग्रॅव्हिटी. जमलं इतका? चला आता हे जे लेंथ आहे, लिक्विड जे राईज झालं ते कसं झालं? एका साईडवरून झालं, या साईडवरून झालं का? पूर्ण सर्व बाजूनं गोल गोल राऊंड राऊंड झालं राईज. पूर्ण राऊंड राऊंड राईज झालं आहे ना. म्हणजे जे लेंथ आहे ते कशी येत आहे? पुरी राऊंडवाली लेंथ येत आहे. म्हणजे लेंथ आहे एका प्रकारे काय सांगा तुमचा? सर्कमफरन्स. आणि सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय असतं सांगा बरं? 2πr असते आहे ना. हे जे लेंथ आहे कशी राईज झाली आहे तुमची? राऊंड 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 सर्व साईडून राईज झालेली आहे का नाही? म्हणजे लेंथ कोणती आहे? टाईपची सर्क्युलर टाईपची लेंथ आहे, सर्कमफरन्स वाली लेंथ आहे. आणि सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय असते? 2πr. हा, तर चला घ्या, टी लिहिते, लेंथच्या ठिकाणी काय लिहिते? 2πr. आणि काय लिहिलं सांगा मी? कॉस थिटा. डेन्सिटी लिहिलं. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय राहते रे बाबा? πr स्क्वेअर एच. आताच बघितलं आपण सिलेंडरचा फॉर्म्युला काय, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? πr स्क्वेअर एच. आणि इंटू काय आहे बेटा पुन्हा? जी. घेतलं इतका? हा, चला घ्या, 1 काय झालं? कॅन्सल झालं. पाय सुद्धा काय झालं? कॅन्सल झालं. म्हणजे इथं काय वाचलं? 2 वाचलं, टी वाचलं, काय वाचलं सांगा? कॉस थिटा. इथं काय असतं? रो आर एच आणि जी. आपल्याला हाईटचं काम आहे, तर बाकीचे सर्व आपण काय करू? त्या दुसऱ्या साईडला शिफ्ट करून घेऊ. ठीक आहे. म्हणजे काय आहे सांगा बरं? 2t कॉस थिटा रो आर जी. रो बी खाली गेला, आर बी खाली गेला, जी बी खाली, म्हणजे हाईट. जमलं इतकं? नाही समजलं? समजलं. तर म्हणजे हाईट ऑफ राईज एच, हाईट जे आहे, हाईट ऑफ राईज इन कॅपिलरी का फॉर्म्युला बोला? 2t कॉस थिटा रो आर जी. आहे का नाही? समजलं इतकं? हे काय आहे? राईज इन बोला कॅपिलरी ट्यूब. राईज इन कॅपिलरी ट्यूब. समजलं इतकं? हाईट ऑफ राईज इन कॅपिलरी ट्यूब. समजलं इतकं? हां, आता याच्यामध्ये केसेस येतात आपले. केसेस येतात. केस 1, इफ थिटा इज का रे बाबा? ॲक्यूट. कोणता आहे? आपला अँगल ॲक्यूट आहे. कोणत्या टाईपचा फ्लुइडमध्ये ॲक्यूट अँगल भेटते तुमच्या? केरोसिनमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थिटा काय होता? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होता ना. हां, केरोसिनमध्ये अँगल ॲक्यूट भेटते आहे ना. जसं तर मला सांगा, ॲक्यूटमध्ये ॲक्यूट अँगल जेव्हा राहते बघा, कॅल्क्युलेटरकडे बघा. जसं ॲक्यूट अँगल, जसं एखादा ॲक्यूट अँगल कोणता? 30 डिग्री आहे ना. तर त्याच्यामध्ये बघा ना, व्हॅल्यू कशी येते? कोणत्या टाईपची येते? पॉझिटिव्ह टाईपची येते व्हॅल्यू, आहे का नाही? अँगलच्या व्हॅल्यू काय होत आहे? कॉस थिटा किती येत आहे सांगा तुमच्या? पॉझिटिव्ह येत आहे. जेव्हा थिटा ॲक्यूट असेल त्याच्या अर्थ कॉस थिटा जे आहे ते कोणत्या टाईपची व्हॅल्यू येणार आहे? पॉझिटिव्ह टाईपची व्हॅल्यू येणार आहे बरोबर. आणि पॉझिटिव्ह टाईप म्हणजे हाईट बी का असेल मग तुमची सांगा बरं? पॉझिटिव्ह. म्हणजे त्यावेळेस काय होणार आहे? लिक्विडचा राईज होणार आहे. समजलेत का? राईज म्हणजे लिक्विड वरतं जाणार आहे. ठीक आहे. आणि जर केस 2
थिटा इज का रे बाबा ऑप्टिव्स. कधी असं कोणत्या टाईपच्या लिक्विडमध्ये राहते ते मर्क्युरी टाईपच्या लिक्विडमध्ये आहे ना. थिटा जर ऑप्टिव्स असेल चला चेक करून पहा बरं आपलं ऑप्टिव्स अँगल घेऊन बघते. ठीक आहे. जसं ऑप्टिव्स अँगल एखादा कसं आहे 120 घेतला समजलं ना. 120 ऑप्टिव्स आहे ना. ग्रेटर दॅन 90 आहे की नाही आहे तर ऑप्टिव्स आहे. तर मग सांगा बरं त्यावेळेस कॉस थिटाची व्हॅल्यू किती येते सांग. निगेटिव्ह येत आहे. हां तर मग त्यावेळेस मग कॉस हे लिहायचे बरं पेपरामध्ये केसेस. हां कॉस थिटा हे आहे निगेटिव्ह आहे. तर त्यावेळेस एचची व्हॅल्यू काय येणार. कॉस थिटा निगेटिव्ह आला तर कॅल्क्युलेशन मी काय येणार तुमचा निगेटिव्हच येणार ना. म्हणजे त्यावेळेस हाईट काय येणार निगेटिव्ह येणार. म्हणजे त्यावेळेस काय होणार फॉल होणार. समजलं इतकं नाही समजलं. समजलं तर अशा टाईपचं असते आपलं. ठीक आहे. काही डाऊट कोणाला समजलं का. ओके गुड. आणि जर तुम्हाला सरफेस टेन्शन काढायचं असेल तर सरफेस टेन्शन मी काढू शकते या फॉर्म्युल्याद्वारे आहे ना. शिफ्ट करा तिकडं एच रो आर जी डिवाइड बाय 2 cos थिटा इज इक्वल्स टू काय ते सरफेस टेन्शन. समजलं नाही का. हे सर्व तिकडे शिफ्ट केले 2 आणि cos थिटाला खाली घेतलं सरफेस टेन्शनची व्हॅल्यू काढता आली काढता. चला मला करून दाखवा आता डेरिव्हेशन तुम्ही पटकन. एक मिनिट.